आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज। आता प्रत्येक बातमी असेल प्रभावशाली। आज गुरुदशमीच्या या निमित्तानं सद्गुरू माऊली गोपाल काका यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या खोपटे गावामध्ये अर्थात परमहंस जीवनमुक्त स्वामी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आज या गुरुदशमीच्या निमित्तानं अखंड हरिनाम सप्ताह आपण बघितला तर या सप्त्यासाठी 105 वर्षे झालेली आहेत। सुरुवात झाली ती 1921 साली प्रथम सप्ताह चालू झाला। आज मितीस बघितलं तर या सप्त्याला 105 वर्षे पूर्ण झालेली आहेत। या आपण बघितला या कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेक दिग्गज असे कीर्तनकारांचे इथं कीर्तन होत आहेत, हरिपाठ होत आहेत, काकडा होत आहे, अनेक धार्मिक कार्यक्रम होत आहेत। आज या कार्यक्रमासाठी हजारो भाविकांनी इथे गर्दी केली आणि गोपाल काकांच्या या चरणांचं दर्शन घेतलेलं आहे। बघितलं तर आपण या निमित्तानं मला सांगावंसं वाटेल की ज्या वेळेला शताब्दी वर्ष झाला अर्थात 100 वर्ष पूर्ण झाली त्यावेळेला 14 दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह इथे करण्यात आला होता आणि त्याचबरोबर अखंड या महाराष्ट्रातून दिग्गज कीर्तनकारांनी इथे हजेरी लावली होती। आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं सद्गुरू माऊली हसुराम बाबा यांच्या सर्व शिष्यगणांनी केलवणे ते खोपटे अशी पायी दिंडी शेकडो भाविकांच्या उपस्थितीत या खोपटे गावामध्ये आणली होती। आज बाबांच्या या गुरुदशमीच्या खरं तर गुरु आणि शिष्य यांचं नातं काय असतं असा आजचा हा दिवस आणि या दिवसाची आज सुरुवात होत असताना सकाळी 10 ते 12 वाजता हरिभक्ती पारायण नंदकुमार महाराज गावणसर यांचं हरिकीर्तन झालेलं आहे। आणि मी आहे जगन्नाथ शिवकर। आज आपण बघितलं मी आज उरण तालुक्यामधील खोपटे या गावी आहे। खोपटे गाव म्हटलं तर हा तीर्थस्थळ आहे, कारण आपण बघितलं की सद्गुरू गोपाल काका यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी अर्थात जीवनमुक्त स्वामी यांच्या पदस्पर्शाने झालेली ही भूमी आज गुरुदशमी उत्सव आपल्या या गावामध्ये चालू होत आहे। आणि चालू होत असताना आपण आज जर बघितला आजचा दिवस म्हणजे आज हा एक सुख सोहळा आहे किंवा आपण म्हणू शकतो की हा सुख सोहळा स्वर्गी नाही। आज आपल्या बरोबर आपल्या सर्वांचे एक गुरु तुल्य म्हणून आपण एकनाथ महाराजांकडे बघूया आणि त्यांच्याकडनं आपण जाणून घे। बाबा मला सांगा, गुरुदशमी कार्यक्रम होतोय आज, या कार्यक्रमाला 105 वर्ष झालीत। माझ्या माहितीनुसार 1921 साली हा कार्यक्रम चालू झाला, म्हणजे आजच्या मितीला आज 105 वर्ष झालेले आहे। म्हणजे भारत स्वातंत्र्यापूर्वीचा हा कार्यक्रम सुरू झालेला आहे। काय सांगाल? हा कार्यक्रम म्हणजे आपणा सर्वांचे भक्तांचे या पूर्व विभागातल्या सर्व भगवत भक्तांचे भाग्य आहे असं म्हटलं जातं का बहुदुर्लभ आहेत संत भेटी परी त्या जगजेठी कृपा केली। मला असं वाटतं का या पूर्व विभागामधल्या भगवत भक्तांचं पुण्यही पाठीमागची होती। बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी, तर त्यांच्या या सुकृताचं फळ म्हणून इथं संत अवतार घेतला आणि संतांच्या पदस्पर्शाने पुण्य झालेल्या या भूमीमध्ये आपल्याला या गोपाळ काकांचं दर्शन झालं, तर हे आपलं पूर्व पुण्याई आहे आणि या पूर्व पुण्याईमुळे आपल्याला भाग्यामध्ये आलं। तर मला असं वाटतं हा आजचा हा जो दिवस आहे तो पुण्याचा दिवस असा महाराजांनी सांगितल्याप्रमाणे भाग्य उजळलेले भाग्य आता, तर असा हा पुण्याचा दिवस आहे का ज्या दिवशी म्हणजे पंजाब मधून आलेले म्हणजे जसं फळ पिकलं का ते लगेच पोपटाला कळतं, तसं जीवनमुक्त स्वामींना कळलं का इकडे खोपट्यामध्ये गोपाळ काकांचं फळ पिकलंय आणि त्यांच्यावर कृपा करायला पाहिजे, आणि म्हणून त्यांनी इथे येऊन या भूमीला पदस्पर्श करून त्यांनी ही भूमी पवित्र केली आणि गोपाळ काकांना कृतकृत्य केलं। तो हा दिवस तो गुरुला इथे आणलं म्हणून हा गुरुदशमी म्हणून असा हा दिवस इथे गेली 105 वर्ष साजरा केला जातो। माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे। आज बघितलं तर आज या
भूमीमध्ये ही भूमी म्हणजे एक तीर्थस्थळच म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही, कारण आज आपण बघितले त्या हजारोच्या संख्येने भाविक आज या कार्यक्रमासाठी जमलेले. आपण बघितलं की ज्या वेळेला वर्ष शताब्दी होता त्यावेळेला 14 दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह पण करण्यात आला. आज जर बघितलं तर आता भक्तिमय वातावरणात हा कार्यक्रम पार पडत असताना इथले सगळे भाविक या कार्यक्रमामध्ये रंगून गेलेले आहेत, दंगून गेलेले आहेत. या चॅनलला लाईक, सबस्क्राईब तसे शेअर करायला विसरू नका. आपण पाहतात प्रभावशाली न्यूज. चॅनलला लाईक, सबस्क्राईब तसे शेअर करायला विसरू नका. आपण पाहतात प्रभावशाली न्यूज.